ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडलाय का? माध्यमांच्या प्रश्नावर संजय राऊतांचं नो कमेंट्स. तर ठाकरेंच्या युतीमध्ये आलबेल नाही या प्रश्नावर राऊतांनी बोलणं टाळलं. ठाकरेंच्या सेनेकडून स्वीकृत नगरसेवकांऐवजी मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद देण्याच्या हालचाली. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. दोन्ही पक्षांमध्ये अजूनही समन्वय सुरू. ठाकरेंच्या सेनेकडून 1 किंवा 2 प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्यासंदर्भात चर्चा. राज्य विधिमंडळाच्या 4 आठवड्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या सुरुवात. शेतकरी प्रश्नांवरून अधिवेशन गाजण्याची शक्यता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर असणार. विधान परिषदेत विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक घणाघाती पद्धतीनं विषय मांडेल. सरकारची कोंडी होईल या भीतीपोटी विरोधी पक्षनेता नेमायचा नसेल तर सरकार डरपोक आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून संजय राऊतांची ही टीका. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शिंदे सुद्धा या पत्रकार परिषदेत सहभागी होणार. शरद पवारांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. रुबी क्लिनिक हॉस्पिटलमध्ये शरद पवारांवर उपचार सध्या सुरू. अस्वस्थपणा जाणवत असल्यानं पवारांना सलाईन लावल्याची ही माहिती. राज्यसभेसंदर्भात आदित्य ठाकरे आणि माझी भूमिका सारखीच. तिन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय महाविकास आघाडीतील निवडणूक अशक्य. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली आहे, त्यांची उमेदवारी आपण जाहीर करणार. राऊतांचं वक्तव्य. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीमध्ये 60व्या वर्षात त्यांचं पदार्पण. तर सुप्रिया सुळेंचं ट्विट. 6 दशकांच्या काळामध्ये कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार. 1967 साली आजच्या दिवशी सुरू झालेला अव्याहतपणे हा प्रवास सध्या सुरूच आहे. सुप्रिया सुळेंचं हे ट्विट. दादांच्या अपघाताचा तपास लवकरात लवकर करण्याची बारामतीमधील लोणी भापकर गावाची मागणी. या मागणीसाठी आज लोणी भापकर गाव बंद राहणार. लोणी भापकर गाव ग्रामस्थांच्या वतीनं आज गाव बंदची हाक. रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी. नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार. दादांच्या अपघाताच्या चौकशी प्रकरणी रोहित पवार आक्रमक. तर मी दिल्लीमध्ये असताना मंत्रालयातील कार्यालयावर कारवाई झाली. सगळ्या गोष्टींचा मला मानसिक त्रास झाला. मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. दादा भुसेंविरोधात मी अद्वै हिरेंचा विषय मांडत होतो. हिरे आता भाजपात, त्यामुळे भुसेंचा विषय आता भाजपचा. मी माफी मागितली नाही तर खेद व्यक्त केला. संजय राऊतांचं भाष्य. पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांच्या सुपुत्राचा भाजपात प्रवेश ठरला. तर 26 फेब्रुवारीला मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार भाजप प्रवेश. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पुणे दौऱ्यावर. दरम्यान काँग्रेस आणि भाजपच्या राड्यात जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची भेट घेणार. टिपू सुलतानवरील वक्तव्यानंतर झालेल्या राड्यानंतर सपकाळांचा पुणे दौरा. तर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दरे गावात रात्री उशिरापर्यंत शेकडो फाईल्सचा निपटारा. एकनाथ शिंदेंना या कामासाठी भेटायला उशिरा लोक आले होते. विश्रांतीसाठी गावी गेलेल्या शिंदेंकडून लोकांच्या समस्यांचा निपटारा. मुंबईच्या महापौर रितू तावडेंची राजावाडी रुग्णालयामध्ये पाहणी. तर काल रुग्णालयामध्ये अचानक भेट घेऊन कामकाजाची पाहणी केली. स्वच्छता, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा यांचा आढावा त्यांनी घेतलाय. तर औषध पुरवठ्यातील अडचणी, पुनर्विकास कामातील विलंबासंदर्भात सुद्धा त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. धाराशिवमधील 428 ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा सरपंचांच्याच हाती. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरपंच 6 महिने प्रशासक म्हणून काम पाहणार. परीक्षा असल्यानं आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला. नाशिकमध्ये फिजिक्सवाला क्लासमधील परप्रांतीय शिक्षण मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर. मनसेच्या विद्यार्थी सेनेनं खासगी कोचिंग क्लासेसमध्ये केलं होतं आंदोलन. निवडून येईपर्यंत राजकारणी शिवजयंती किंवा अन्य मोठे कार्यक्रम घेण्यासाठी पळतात का? मनोज जरांगेंचा आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा. तर मी रोखठोक मदत करतो आणि चुकला तर सोडत नाही, असंही मनोज जरांगे यांचं भाष्य. बुलढाण्याच्या खामगावात एका समाजाच्या बांधकामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न. बांधकामात अडथळा निर्माण करत अज्ञाताकडून महापुरुषाचा पुतळा स्थापित. रामनगर गावात तणावपूर्ण शांतता. पोलिसांचाही बंदोबस्त. बुलढाण्याच्या चिखला गावामध्ये पुन्हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला. शिवभक्तांकडून रात्री पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना. पुतळ्याच्या स्थापनेवेळी शेकडो शिवभक्त इथे उपस्थित होते. गावात सध्या पोलिसांचा बंदोबस्त.
मोहोळमध्ये विना परवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला, तर काल मध्यरात्री शंभूप्रेमींकडून मोहोळ एसटी स्टँड समोर पुतळा उभारला. परवानगी नसल्यानं प्रशासनाकडून हा पुतळा काढण्याच्या हालचाली, मात्र पुतळा हटवण्याला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध. अहिल्यानगरच्या श्री मढी या ठिकाणी यात्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. मढी ग्रामपंचायतीकडून मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोधी असल्याची भूमिका. मुलुंडमधील मेट्रो दुर्घटना ताजी असतानाच घाटकोपरच्या आरसीटी मॉलजवळ मेट्रो 4च्या बिमला मोठे तडे, तर मुंबई पालिकेकडून मेट्रो प्रशासनाला आता तातडीनं ॲक्शन घेण्यासंदर्भात पत्र लिहिलं. मुंबईमध्ये मेट्रोच्या कामांसंदर्भात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणी. नागपुरात आज भारत मुक्ती मोर्चाकडून आंदोलनाची घोषणा, तर संघ मुख्यालयापर्यंत आंदोलनाची परवानगी मागण्यात आली होती, तर संघ मुख्यालयापर्यंत आंदोलनाची परवानगी आता पोलिसांनी नाकारल्याची माहिती. नागपूर महापालिका निवडणुकीतील 12 उमेदवारांनी अजूनही निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नसल्याचं समोर. 993 पैकी 981 उमेदवारांकडून खर्चाचा तपशील सादर. रत्नागिरीच्या माडबन आणि विजयदुर्ग या परिसरात रात्री समुद्रात स्फोट सारखे आवाज. खोल समुद्रातनं जाणाऱ्या मोठ्या बोटीवरून सिग्नल पिस्टलमधनं फायर केल्यानं हे आवाज येत होते. तटरक्षक दल आणि पोलीस दलाची माहिती. सांगलीमध्ये 40,000 रुपयांना 2 बालकं दत्तक म्हणून बेकायदेशीर विकल्याचं प्रकरण, तर यामध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालकांची विक्री, आईसह दत्तक घेणाऱ्या 4 सुद्धा गुन्हे दाखल. पुणे रेल्वे स्थानकात खाऊचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार. मुलीचे आईवडील झोपलेले असताना नराधमांनी मुलीला पळवून नेलं. एक आरोपी या प्रकरणात अटकेत. धान्य भरडण्याच्या मशीनमध्ये स्कार पडकल्यामुळे शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या कुरुंगवडी या गावातला हा प्रकार, तर शुभांगी राऊत असं 41 वर्षीय मृत्यू झालेल्या या महिलेचं नाव. कल्याणमध्ये लग्नापूर्वी अंडकोश काढल्याची माहिती लपवून केली फसवणूक, तर मर्चंट नेव्हीतील पतीसह 7 चर्चांवर गुन्हा दाखल. शस्त्रक्रियेची माहिती लपवून फसवणूक केल्याचा पत्नीचा आरोप. मर्चंट नेव्हीमध्ये असलेल्या पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ. लग्नाच्या 8 वर्षांनंतर पत्नीची पोलिसात धाव. बदलापुरात गरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशय तस्करी करणाऱ्या 3 महिलांना अटक, तर मुख्य सूत्रधार महिलेच्या घरातनं संशयास्पद इंजेक्शन आणि कागदपत्रही जप्त. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस. वस्तुस्थिती पाहून कठोर कारवाई करण्याचे आदेश. 3 ते 2 दिवसात प्राथमिक अहवाल येईल. बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणी मंत्री प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. राज्य मंडळाच्या शाळांच्या वार्षिक परीक्षा एप्रिलऐवजी आता मार्चमध्ये पूर्ण कराव्यात. एप्रिलच्या उन्हामध्ये शाळेची परीक्षा नको, शिक्षक संघटनांकडून ही मागणी. तर एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा घेण्याचं वेळापत्रक आखल्यानं शिक्षक आणि पालकांमध्ये नाराजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये टीसीएसची परीक्षा अचानक रद्द. परीक्षा अचानक रद्द झाल्यामुळे चिकलठाण्यातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा संताप. संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये परीक्षा होणार होती. विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्रावर ठिय्या आंदोलन. नागपुरात 12वीच्या पेपरफुटीनंतर विभागीय शिक्षण मंडळ ॲक्शन मोडवर. केंद्र प्रमुखांसह 21 जणांची दुसऱ्या परीक्षा केंद्रावर बदली. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय स्पष्ट. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये 12वीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थिनी बेशुद्ध. विद्यार्थिनीनं रुग्णालयात सोडवला गणिताचा पेपर. चंद्रपूर मनपाच्या कनिष्ठ अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. खासगी इसमाच्या माध्यमातून 1,30,000ची लाच घेतल्यानं अटक. घर बांधकाम विस्तार मंजुरीसाठी मागितली लाच. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची वैजापूरमध्ये मोठी कारवाई. कारवाईमध्ये 27 लाखांची 180 किलो अफूची झाडं जप्त. वैजापूरच्या करंजगाव शिवारामध्ये पोलिसांची कारवाई. बेकायदेशीर लागवड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी. महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवींचं पोलीस महासंचालकांना पत्र. विकास गोगावलेंच्या प्रकरणामध्ये सहकार्य करा असं वरिष्ठांकडून सांगण्यात आलंय. पत्रात उल्लेख, तर तडवींचा आत्महत्येचा सुद्धा इशारा. जळगाव शहरातील भाजे गल्लीमध्ये एकाच रात्रीत 2 वाईन शॉप फोडले. पोलिसांकडून 12 तासात सराईत चोरट्याला अटक. आरोपींकडून 3,04,00,000चा हा मुद्देमाल जप्त. साताऱ्याच्या पारगावजवळ पुणे ते बंगळूर महामार्गावर ट्रकचा अपघात. अपघातामुळे सातारा या बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी. रात्री उशिरापासून वाहन चालकांना हा त्रास होतोय. खंडाळा गावातनं वाहनांना मार्ग काढण्याची वेळ. कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये आरोपीचा गोंधळ. पत्नीला पोटगी देऊन सुद्धा मुलाला भेटू दिलं जात नसल्याच्या संतापातनं सुनावणी दरम्यान आरोपीची आत्महत्येची धमकी. न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांच्या दिशेनं आरोपीनं पोटगीचा धनादेश भिरकावला.
जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 5200 हेक्टरवरील पिकं बाधित, नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. पंचनामे होऊन सुद्धा अद्याप मदत मिळाली नसल्यानं शेतकरी संकटात. धाराशिवमध्ये कांद्याला योग्य दर नसल्यानं शेतकरी संकटात. किरकोळ बाजारात कांद्याची 12 ते 13 रुपये किलोनं विक्री, शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान. दरम्यान धाराशिवमध्ये 20,476 हेक्टरवर कांद्याची लागवड. नागपूरच्या कळमना एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील 144 गाळ्यांचं वाटप रद्द. आता नव्यानं ही प्रक्रिया होणार. शिल्लक गाळे पारदर्शक लिलाव प्रक्रियेद्वारे लीज तत्वावर देण्याचा निर्णय. कोकणात काजूच्या हंगामाला आता सुरुवात. यावर्षी काजूच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे काजूच्या दरात घट. बाजारामध्ये काजूला 160 रुपयांचा दर, तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 10 रुपयांची दरात घट. सोलापूरच्या कोंढार चिंचोलीमध्ये उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीची बैठक. बैठकीमध्ये गाळ पेरीच्या आलेल्या नोटिसा रद्द करण्याची मागणी. निर्णय रद्द न केल्यास उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठं आंदोलन करण्यात येणार. बीडच्या पाटोद्यामधील मयूर अभयारण्यातील पाठवणे, ओढे आणि तलाव कोरडे ठाक, तर मोरांसह इतर पशु पक्ष्यांचे जीव आता धोक्यात. वन विभाग आणि प्रशासनानं पाण्याची व्यवस्था करावी अशी नागरिकांची मागणी. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढील 5 दिवस तापमानात वाढ होणार, तर दक्षिणेकडील 10 राज्यांमध्ये पाऊस पडणार. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. जळगावच्या पाळधीमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी आदिवासी बांधवांसोबत धरला ठेका. एरंडोल या ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचं उपकार्यालय या ठिकाणी मंजूर. आदिवासी बांधवांकडून पाळधी गावामध्ये जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. विरारमध्ये मोठ्या उत्साहात महापौर एकता दौड संपन्न, तर स्पर्धेमध्ये 5 ते 60 वर्षांपर्यंतच्या वेगवेगळ्या गटातील स्पर्धांचं आयोजन. बहुजन विकास आघाडी आणि विवा गिरीविहार उत्सव समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच पंढरपूर कॉरिडॉरच्या हालचालींना वेग. उद्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार. लातूरमध्ये 10 दिवस चालणाऱ्या साधू संतांच्या पादुका दर्शन सोहळ्याला सुरुवात. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पालखी मिरवणुकीनंतर रिंगण सोहळा संपन्न. लातूरमध्ये होत असलेल्या संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यामध्ये 9 लाख भाविकांसाठी प्रसाद तयार, तर दररोज 2 लाख भाविक संतांच्या पादुकांचं दर्शन घेतील असा अंदाज. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणाला होळी उत्सवाला सुरुवात, तर फाग पंचमीपासून होळी उत्सवाची सुरुवात होते. गावागावात आजपासून ढोल ताशांचा गजर. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला अखेर मुहूर्त सापडला. 1 मार्चपासून ही सेवा सुरू होत असल्यानं शिमगा तसंच गणेशोत्सवामध्ये बोटीनं कोकणात जाण्याचं हे स्वप्न पूर्ण होणार. गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांचं स्मारक पोलिसांकडून उद्ध्वस्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गडचिरोली पोलिसांचं कौतुक. जवळपास 15 दिवस ऑपरेशन राबवून बिनागुंडा भागातील 44 नक्षल स्मारकं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातल्या गुंजोटी गावामध्ये एकाच रात्रीत 5 घरफोड्या. चोरट्यांनी गावामध्ये प्रवेश केल्याचं सीसीटीव्ही समोर. सीसीटीव्हीच्या आधारे सध्या चोरट्यांचा शोध सुरू. मुंबईतील हवा प्रदूषणाचं मागील 7 वर्षांमधील सर्व रेकॉर्ड या ठिकाणी मोडलेत. गेल्या 7 वर्षातील सर्वात उच्चांकी पातळीवर वायू प्रदूषण पोहोचलंय. काल मुंबईचं एअर क्वालिटी इंडेक्स 344 एवढं उच्चांकी होतं.